राज्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही तडाखा बसलाय। पुणे, नाशिक, साताऱ्यात वादळी पाऊस झालेला आहे। जालन्यामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झालाय। अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे। पुणे, नाशिक, सातारा, जालना, कोल्हापुरात सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय। या पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। काढणीला आलेलं पीक गारा आणि पावसाच्या माऱ्यानं मातीमोल झालंय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर जनावरही दगावल्याची माहिती समोर आली आहे। जालना जिल्ह्यात वीज अंगावर पडून 2 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। पुण्याच्या बाणेर भागात गारांचा पाऊस पडलाय। पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्याचं पाहायला मिळालं। उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात गारपिटीनं आंबा व द्राक्ष पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर पवना धरण परिसरात गहू कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू असतानाच पावसामुळे पिकांना धोका निर्माण झालाय। तसंच रब्बी ज्वारी काढणीवरही याचा विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती व्यक्त केली जाते। दुसरीकडे कोल्हापुरात पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं पीक आणि फळबागांचं नुकसान झालंय।